श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या ड्रेसपासून टॉपपासून खूप सुंदर असे पायपुसणी तयार करणार आहोत। हे पहा, हे मी 2 टॉपची कापड घेतलेली आहेत। हा एक काळा पांढरा टॉप आहे, त्याच्या मी अशा 4-4 6-6 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत व दुसऱ्या निळ्या टॉपचे चौकोनी 2 तुकडे कट करून घेतलेले आहेत। त्याच्यावर आपण या पट्ट्यांची डिझाईन करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, ह्या 6-6 इंचाच्या मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपण एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत व त्या उलटसुलट करून घ्यायच्या आहेत। आपण नाडी जशी तयार करतो तसंच सेम हे तयार करायचं आहे व याची एक फ्रिल सुंदर अशी तयार करायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका। हे पहा, या पद्धतीने आपण ह्या एकमेकांना पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत व त्या उलटसुलट करून घ्यायच्या। मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने पायपुसण्या कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। आपल्याकडे ज्या ब्लाऊज शिवून शिल्लक चिंध्या असतात, जे ब्लाऊज शिवून शिल्लक कापडे राहिलेले असतात तुकडे ब्लाऊज पिसांचे, त्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या कशा शिवायच्या याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, हे लांब पट्टी अशी मी शिवून घेतलेली आहे व आपण आता ती फोल्ड करून घ्यायची आहे। आपण नाडी जशी उलटसुलट करतो त्याच पद्धतीने हे सुद्धा उलटसुलट करून घ्यायचं आहे सेम। हे पाहू शकता तुम्ही। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। खूप सोप्या पद्धतीने मी गोंडे तयार करून दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत, जेणेकरून त्या तुम्हाला आवडतील, पटकन जमतील अशा डिझाईन आहेत। आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व त्या डिझाईन पहा। हे पहा, हे आपण उलटसुलट करून घ्यायचं आहे। तारेच्या मदतीने आपण हे उलटसुलट करून घ्यायचं, म्हणजे आपली हे बरोबर व्यवस्थित नाडी उलटसुलट होते। ही आपली उलटसुलट करून झालेली आहे। आपण आता याला अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। हे पहा, या पद्धतीने हे अशा चुन्या ठराविक अंतरावरती पाडून घ्यायच्या, संपूर्ण पट्टीला चुन्या पाडून घ्यायच्या। आपण त्याची डिझाईन करणार आहोत त्या पायपुसणीवरती, म्हणजे आपली पायपुसणी खूप छान भक्कम आणि टिकाऊ होते, बरेच दिवस टिकते। आपण जशी विकत पायपुसणी आणतो त्याच पद्धतीच्या ह्या पायपुसण्यासुद्धा आपल्या व्यवस्थित टिकतात। हे पहा, संपूर्ण नाडीला आपली झालर करून झालेली आहे। आता हा चौकोनी जे 2 तुकडे आपण घेतलेले आहेत, हे टॉपचे 2 तुकडे घेतलेले आहेत आपण जुन्या टॉपचे, त्याला आपण 4 साईडने टिपा मारत आहोत व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेणार आहोत व याला आपण पट्टी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे, ती आपण इथे ब्लाऊजला जसा गोट मारतो त्याच पद्धतीने इथे गोट मारून ते फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत व आपली पायपुसणी खूप दिवस टिकते, व्यवस्थित राहते। हे पहा, हे असे चारी बाजूने आपण याच पद्धतीने गोट मारून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला आतापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, हे 4 साईडने आपण अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आपली ही पायपुसणी अशी झालेली आहे। आपण यावरती आता जे फ्रिल तयार करून घेतलेली आहे ती येथे शिवून घ्यायची आहे। जेवढं आपल्याला लागतं तेवढं कट करून असं शिवून घ्यायचं। हे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने असं शिवायचं आहे। त्याच्या शेजाऱ्यात आपण त्याचीच ती दुसरी पट्टी शिवून घ्यायची। संपूर्ण पायपुसणीला आपण याच पद्धतीने व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे। मी आधी आपल्या चॅनलवरती खूप छान आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या पायपुसण्या दाखवलेल्या आहेत, तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व त्या पायपुसण्या पहा। हे पहा, हे असं आपण एका शेजारी एकच ते शिवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती रुखवता ठेवण्यासाठी केळीचे पान, औक्षण सुपारी, सप्तपदीसाठी लागणारी सुपारी कशी तयार करायची याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की आवडतील। खूप सोप्या पद्धतीने मी तयार करून दाखवलेली आहे। हे पहा, ही आपली पायपुसणी तयार झालेली आहे। आजची ही पायपुसणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। ही पहा, या पद्धतीने ही आपली पायपुसणी तयार झालेली आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।